मोहोळ तालुक्यातील वाळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कुंपणा शेजारील पानाची टपरी हलवून दारू विक्री बंद न केल्यास येत्या 25 जून रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला। मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात गेल्या 15 वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारात दारू विक्री होते। उन्हाळ्याच्या सुट्टीत तर शाळेच्या व्हरांड्यातच दुकान टाकण्यात आलं होतं। ध्वजस्तंभावर तळीराम आणि दारूच्या बाटल्या फोडल्या होत्या। याविरुद्ध आता पालक एकवटले असून त्यांनी येथील दारू विक्री पूर्णपणे थांबवण्यात यावी। शाळेपासून 200 मीटरच्या आत तंबाखूजन्य पदार्थ विक्रीला बंदी असताना शाळेच्या कुंपणा शेजारी टपरी टाकून या टपरीत देशी विदेशी दारूची विक्री सुरू आहे। या ठिकाणी सातत्यानं ग्राहकांची गर्दी असते। या शाळेचा परिसर तळीरामाचा अड्डा बनला आहे। येथील पानाची टपरी हलवून ही दारू विक्री बंद न केल्यास येत्या 25 जून रोजी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला आहे। नमस्कार, माझं नाव तुकाराम पाटील आहे। मी माझी 2 मुलं शाळेमध्ये शिकत आहेत। छोटी छोटी 2 माझी मुलं आहेत। तर मी मुलांना रोज शाळेत येताना एक गोष्ट आम्हाला अशी बघण्यास येते की जाणवते की बाबा शाळेच्या गेटवरतीच जिथून शाळेमध्ये एंट्री आहे त्या एंट्रीला शाळेच्या गेटवरती दारूचं दुकान आहे आणि ते दुकान बऱ्याच वर्षापासून आहे आणि तो व्यक्ती पालकांना बी पाठीमागे शिव्या देतोय, मुलांना बी लहान लहान मुलांना खोड्या करतोय। शाळेमधून आम्ही बऱ्याच वेळेस सूचना करून देखील त्यांच्याकडून काय ॲक्शन घेतली जात नाही। तर आम्ही सगळ्या पालकांच्या थ्रू एक आम्ही गव्हर्नमेंटला एक विनंती करत आहे की येत्या 4-5 दिवसामध्ये ह्या दुकानावरती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही गुरुवारपासून शाळा उघडू न देण्याचं सगळ्या पालकांनी ठरवलेलं आहे व तसेच पत्र आम्ही मुख्याध्यापक व शिक्षण समिती यांना देण्यात आलेलं आहे। तर ह्या आमच्या विनंतीची गव्हर्नमेंटनं सरकारनं नोंद घ्यावी। माझं नाव प्रियंका पांडुरंग घाडगे, मी इथले उपाध्यक्ष आहे शाळेची। अडचण शाळेला खूप असतं की धंदा दारूचा असल्यामुळे सरांनी सांगितलं की धंदा काढण्यात यावा। मी ओरड घातली, गावकऱ्यांनाही सांगितलं। मी आज गावकऱ्यांना बोलवून पालक मीटिंग ठेवण्यात आली। गावकऱ्यांनी सगळ्यांच्या सल्ल्याने ती मीटिंग अलाउड करून सगळ्यांनी विचार करून ते धंद्याचं काही करण्यात यावं अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे। माझा मुलगा या जिल्हा परिषद वाळूच्या शाळेत आहे, पण ह्या शाळेची अडचण अशी आहे की ह्या शाळेच्या गेट शेजारी एक दारूचा धंदा आणि चिकनचं दुकान आहे। त्या दुकानाच्या शेजारूनच आमच्या शाळेला गेट आहे या वाळूच्या शाळेला। तर त्या गेट शेजारून येताना तिथं दारू पिऊन तळीरामांचा त्रास होतो आहे, शिवाय बाटल्या पडलेल्या असतात। ह्या सगळा त्रास गेली 1-2 वर्ष झालं चालू आहे। आता रोड झाल्यामुळं रोड मोठा झाल्यामुळं काय झालं आहे की शाळेचं पूर्वेकडं असणारं गेट हे बंद झालेलं आहे, पण आता दक्षिणेकडच्या गेटून एंट्री करताना त्या गेटच्या शेजारीच दारूचं दुकान असल्यामुळे त्याचा त्रास शिक्षकांना होतो आहे, त्याचा त्रास गावकऱ्यांना होतो आहे, तसंच लहान मुलांना होतो आहे। मग हे दुकान बंद करण्यात यावं असे आम्ही मुख्याध्यापकांना विनंती करण्यासाठी आम्ही इथं पालक सर्व जमा झालेलो आहोत। असे आम्ही त्यांना इंटिमेशन दिले की आज 20 तारखेला आम्ही त्यांना अर्ज सुपूर्द केला आहे। त्यांना आम्ही 5 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर समजा हे दुकान आणि चिकनचं दुकान जर बंद नाही झालं तर आम्ही येत्या गुरुवारी 25/6/2026 रोजी आम्ही शाळेला कुलूप लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे।